चला आता उरकले माझं पण थोडंसं. तर जाऊया, आज आम्हाला नेरोळला जायचं आहे. त्याच्यामुळं उशीर पण झाला आहे, 6 वाजून गेलेत आता. सकाळीच जायचं होतं पण सकाळी जाऊन काय उपयोग नाही, त्याच्यामुळं म्हणलं आत्ता जाऊया. तर आवारले आता, वैष्णवीला सोबत घेऊन जाते आणि काम पण आहे तिकडं थोडंसं, त्याच्यामुळं मग मी चाललेले आहे. तर चला, गेल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला तिकडचं सुद्धा थोडंफार व्हिडिओमध्ये. आणि आज व्हिडिओ टाकलेला आहे कारण काल व्हिडिओच टाकला नव्हता. तर असं थोडंसं माझं आवरून झालं आहे, म्हणजे चला तुमच्यासोबतसुद्धा थोडं शेअर करू. कपडे वगैरे टाकले होते इकडे सुकायला, तर बघू आता गेल्याच्या नंतर तिकडं काय काय नाही तर दाखवते कसं असते. तिकडं एकदा गेलं ना बाहेर तर मग टाईमच लागतो थोडंसं. जरा म्हणलं चला म्हणलं बोलूया रस्त्यात जाता जाता, कारण आवाज पण भरपूर येतो, मग काय बोलायला पण हे होत नाही. आवाज इथं टी व्ही चालू आहे घरामध्ये, मग इकडं बाहेर गॅलरीत येऊन बोलते, कारण 6 वाजून गेल्यात, उशीर झाला आहे जायला आणि तब्येत पण बरोबर नाही आज जरा, त्याच्यामुळे चालले. तर चला डॉक्टरकडे जाणार आहे. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तिथलं पण तुम्हाला थोडंफार दाखवून शेअर करेन तुमच्यासोबत. बघू आता काय होतं तसं. झालं आहे माझं पण. चल, तो आवरलं का? चल आता जाऊ. हां पाकिट घेतलं आहे, पाण्याची बॉटल पण घेतली. कुणी पिशवी खाली पाडली ग? काय कशामुळं? पाण्याची बाटली फुटली असती ना आता. हां, तर मी डॉक्टरकडे चाललेले आहे नेरूळला. कारण ती डॉक्टरकडं जाण्याचं कारण म्हणजे असं आहे की पायाला थोडीशी आग होती आणि मुंग्या आल्यासारख्या होत्या, त्याच्यामुळं मग म्हणलं चला आता दिवसभर काय डॉक्टरकडं जायला वेळ असतो पण गर्दी असते तिकडं आणि दुपारी बंद होतं दवाखाना, त्याच्यामुळं मग संध्याकाळी चालू होतं. तर संध्याकाळी पण 8च्या नंतर चालू होतं. तर असा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून म्हणलं चला आता बसनीच चाललेला आहोत. विशालचे पप्पा काय नाही येतं, ते गेलेले आहेत भाडं घेऊन एअरपोर्टला, त्याच्यामुळं मग आम्ही दोघी बसने. तिचं पण काम होतं 6पर्यंत, मग तिचं काम संपवलं आणि नंतर तिला विचारलं येतीस का म्हणून, तर बोलली जाऊया. मग स्वयंपाक वगैरे मी लवकरच आवरून घेतला संध्याकाळचा आणि मस्त मग इकडं आम्ही चाललेला होतो हॉस्पिटलला. तर नेरोळला जाण्याचं कारण हेच आहे की आमचा फॅमिली डॉक्टर येतो, कारण असं छोट्या मोठ्या दुखण्याला आम्ही त्यांच्याकडेच जातो. कुठं थंडी ताप असं काय असेल तर त्यांच्याकडेच जातो पहिल्यापासून. तर आता हा व्हिडिओ चालू होत आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. मग संध्याकाळी आल्याच्या नंतर जेवण वगैरे केले, गोळ्या पण दिल्या मला 10 दिवसाच्या. तिथलं काय तुम्हाला मी शूट नाही केलं तुमच्यासोबत, कारण तिथं पण खूप पेशंट असतात, तर म्हणलं चला नको शूट करायला. मग सकाळच्या पारी मग उठल्याच्या नंतर दूध वगैरे गरम करायला ठेवलं आणि इकडं आमच्या 2 ते 3 दिवसाच्या भाकरी शिल्लक राहिल्या होत्या, एक एक अर्धे अर्धे अशी. तर ते पण बारीक तुकडे करून घेतले, थोडेसे धुवून घेते पाण्यामध्ये, कारण कडक झालेत आणि आपण कसं ठेवतो ना असं थोडंसं उघड्यावर, कारण हवा लागू म्हणून, त्याच्यामुळं आता ते धुवून घेते. तर ते धुवून बाजूला साईडला ठेवले. चहा पाणीसुद्धा चाललेलं आहे. तर आता इथं मी चहा दोघांसाठी मांडला आहे. तर इथं साखर टाकून घेतली, दूध पण तापायला ठेवले आणि चहा चालू म्हणजे सकाळी सकाळी हेच काम चालू असतं. तर आता व्हिडिओमध्ये नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला सकाळी सकाळी चहा पाणी चाललेलं आहे. तर अजून बाकीचे पण कामं थोडेसे आवरायचे बाकी येतं, पण आता म्हटलं चला चहा पाणी आधी करून घेऊया, त्याच्यानंतर मग बाकीची सुरुवात. थोडासा आवाज येत असेल तुम्हाला, विमान चाललेलं आहे वरून. तर जवळच एअरपोर्ट आहे ना, त्याच्यामुळं मग इथूनच विमानं उडतात, तर आवाज लगेच येतो. तर आता जवळजवळ 7 वाजले, तर अजून सुरुवात कामाची चालू केली मी आता. बघू. आणि अजून गहू पण नीट करायचे राहिलेत ना, तर ते सुद्धा मी करीत आहे. तर अजून बरेचसे जवळजवळ अजून 2 दिवस जातील, मग होतील ते. त्याच्यानंतर मग आता सण पण आला आहे पाडव्याचा, थोडीशी साफसफाई घरातली करायला लागेल. तर सकाळी सुरुवात केली आज व्हिडिओला. तर सगळ्यांना शुभ सकाळ. मस्त असं चहा पाणी चाललेलं आहे सकाळ सकाळी. आज गुरुवार आहे ना, तर पूजा वगैरे पण करायची बाकी आहे माझी अजून.
पण आता चहा पाणी प्यायल्याच्या नंतर मग बराच वेळ लागतो ना, नंतर थोडेसे निवांत करते. चला मग राहा व्हिडिओमध्ये. तर आता इथं चहा उकळलेला आहे, दूध पण टाकून घेते. चहा आमच्या दोघांसाठीच केला आहे, विशालसाठी. त्याला कॉलेजला जायचं आहे, त्याच्यामुळे तो थोडासा चहा बटर काहीतरी खाऊन जाईल म्हणून म्हटलं चला दोघांपुरताच करते. आणि आज विशालचे पप्पासुद्धा लवकर गेलेले आहेत. ते लवकरच गेले तर सकाळी चहा पाणी काय आंघोळसुद्धा नाही केली त्यांनी, त्याच्यामुळं मग आता ते आल्याच्या नंतर मग, कारण एवढ्या सकाळी सकाळी लवकर मग टायमिंग पण होत जातो आणि त्यांना लवकर पोचायला लागतं तिकडं. आता येतील तेव्हा मग आंघोळ, चहा पाणी, जेवण. मग दुपारचं आता ऊन पण जास्त पडायला लागले ना, त्याच्यामुळे थोडासा ते आरामच करतात दुपारचं, कारण बाहेर एवढं वातावरण उन्हाचं आहे ना, खूप ऊन पडायला लागलं आहे. भांडे पण आता खराब झाले तर मांडणीचे वगैरे. बघू आता कसं होतं हे. सकाळी सकाळी चुरा तर तुम्ही बघितलंच. आता ते चपाती रात्रीची होती त्याच्यामुळे ती काय धुतली नाही, पण ह्या शिळ्या भाकऱ्या होत्या ना 2, तर त्या काय केलं तुकडे असे करून धुवून घेतले. ह्या चपात्याचा फक्त तुकडा करून टाकले. तर हे बारीक करून मिक्सरला त्याचा चुरा करणार आहे, कारण आता शिळं अन्न तरी कसं वायाला जाऊन द्यावं. त्याच्यामुळं मग सकाळचंच म्हणलं ते थोडेसे पाण्यामध्ये धुवून घेतले ना तर चांगले भिजतील, नंतर मग होतील. बघा चहा पण उतू चालला आहे. बोलण्याच्या नादामध्ये इकडं बोलत बसले आणि इकडं चहा उतू गेला लगेच. अजून गेला नाही, पण गेलाच असता. गॅस थोडासा हा मोठा आहे त्याच्यामुळं लगेच उतू जातो. चांगला नाही चहा उकाळला ना तर तो पण बरोबर लागत नाही. आणि इकडचा गॅस थोडासा बारीक आहे. आता इकडंच ठेवते, दुधाचं खाली उतरून घेते आणि इथं चहा मांडते. मग जरा थोडा असं बारीक गॅसवर कडल चांगला, आणि वाटलंच तर दुधाचं इकडं ठेवते. एक गॅस मोठा असतो आणि एक बारीक असतो, पण ते थोडासा बारीक केला ना एकदम तरी पण हे चालतो, पण हा थोडासा बारीक केला तरी पण मोठाच राहतो. म्हणून आता इकडं चहा ठेवून घेतला आहे, आता उकळते. तर थोडीशी खारी आणि बटर आणलेले सकाळी सकाळी लागतं चहामध्ये खायला. नाश्ता एकदा थोडासा झाला ना मग पोरांचं कसं लेट जेवतात, त्याच्यामुळं मग थोडंसं बटर आणि खारी आणली होती काल, तर ते पण चहामध्ये देते विशालला, त्याला जायचे कॉलेजला. चहा चांगला उकळून घेतला आणि मस्त चहा बटर विशालला देते, त्याला जायचे कॉलेजला. मला पण थोडासा घेते आणि त्याच्यानंतर इकडं बाकीचे पण कामं आवरायचे बाकी आहेत. तर चहा पिता पिताच वर लक्ष गेलं तर बघितलं फॅनवर खूप धूळ जमलेली होती. तर चला मग व्हिडिओमध्ये पूर्ण पण व्हिडिओ पाहायचा. आणि हे सगळं साफ करून घेते मी. साफ करून द्यायला लागेल आणि आठवड्यातून एकदा असतेच पंख्याची धूळ वगैरे येते ना, त्याच्यामुळे त्याच्यावर धूळ बसते.